नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचा नागरिकशास्त्र हा घटक आपण पाठीमाग सुरू केला. त्यातला काही भाग देखील आपण अभ्यासला होता. नागरिकशास्त्राच्या या विषयामध्ये संसदीय शासन पद्धतीची आपण ओळख करीत आहोत आणि ही ओळख करत असताना आपण संसदीय शासन पद्धतीमध्ये कोणकोणत्या उद्दिष्टांचा वैशिष्ट्यांचा समावेश होतो त्याचा पण देखील आपण अभ्यास केला. पण तत्पूर्वी आपण शासन पद्धतीचे दोन प्रकार पडतात हे देखील पाहिलं. त्यामध्ये संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती असे दोन प्रकार शासन पद्धतीमध्ये पडतात हे आपल्याला माहिती झालं. परंतु यामधली संसदीय शासन पद्धती नक्की काय असते त्याचा अभ्यास आपण टॉपिक 1 मध्ये केलेला होता. त्यामध्ये संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. ही वैशिष्ट्ये अभ्यासत असताना कार्यकारी मंडळ काय आहे, कायदे मंडळ काय आहे, बरोबर, संसद काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण पहिल्या टॉपिकमध्ये केलेला होता. तर हा अभ्यास करत असताना एक जबाबदार शासन पद्धती निर्माण होणं हे अपेक्षित या ठिकाणी होतं. जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय की शासन पद्धतीमध्ये येणारे सगळे घटक, त्यामध्ये लोकप्रतिनिधी असो किंवा सरकारी नोकरदार वर्ग असो, हे सगळी लोक ज्यावेळेस जबाबदार पद्धतीनं नागरिकांसाठी आपण सेवक आहोत, नागरिकांचे सेवक आहोत, हे उद्दिष्ट लक्षात घेऊन कारभार करणं अपेक्षित असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपलं संविधान देखील बनवलेलं आहे. संविधानामध्ये त्या पद्धतीचे कायदे देखील अंतर्भूत केलेले आहेत आणि त्या पद्धतीची ही शासन पद्धती आपण आज तागत राबवत आलेलो आहोत. मग आपण बघितलं की संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ काय असतं. आता कायदे मंडळाबाबत पण आपण काही भाग अभ्यासला होता की लोकांतून जे प्रतिनिधी निवडून जातात ते कायदे मंडळाचे सदस्य होतात. आता संसदेचं जर उदाहरण घेतलं तर लोकसभेमध्ये जेवढे खासदार निवडून जात आहेत ते सगळे कायदे मंडळाचे सदस्य होत असतात. परंतु त्यामध्ये संसदेमध्ये जवळपास निम्म्यापेक्षा जास्त ज्या पक्षाचे प्रतिनिधी निवडून येतात त्या पक्षाचं सरकार स्थापन होतं. त्यापैकी एका व्यक्तीची निवड प्रधानमंत्री पदावरती होते आणि ते प्रधानमंत्री आपल्या काही सहकाऱ्यांची निवड करतात आणि मंत्रिपदावरती येतात. प्रधानमंत्री आणि त्यांनी निवडलेले मंत्री हे कार्यकारी मंडळात असतात. मग आता इथं विषय असा होतो की लोकसभा आणि राज्यसभा दोन्हींचे प्रतिनिधी आहेत ते कायदे मंडळाचे सदस्य आहेत. मग कायदे मंडळ कायदे पास करण्याचं काम करतात किंवा विधेयक मांडण्याचं काम करतात. नंतर त्याच्यावरती बहुमतानं शिक्कामोर्तब होतं, ते राष्ट्रपतींकडे सहीला जातं. आता ह्या सगळा भाग आपल्याला पुढच्या घटकामध्ये बघायचा आहे. पण ज्या वेळेस एखादा विधेयक किंवा कायदा मंजूर होतो त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे कार्यकारी मंडळाचं असतं. त्यामुळं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळं कार्यकारी मंडळावरती मोठी जबाबदारी असते आणि हे कार्यकारी मंडळ डायरेक्ट कायदे मंडळाला जबाबदार त्या ठिकाणी होत असतं. त्यामुळं कार्यकारी मंडळाची जबाबदारी या ठिकाणी वाढत असते आणि त्याला योग्य त्या कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं असतं आणि ते कार्यवाहीत आणणं गरजेचं असतं. त्यामुळं कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्री हे कार्यकारी मंडळामध्ये त्या ठिकाणी येत असतात. मग आता त्यांच्याकडं अंमलबजावणीचं काम आहे म्हणजे ते कायदे मंडळाला विसरून जमेल का? नाही. तर कायदे मंडळातील सदस्यांना देखील बरोबर घेऊन त्यांना राज्यकारभार करायचा असतो आणि जर तसं घडलं नाही तर कायदे मंडळाचे सदस्य प्रधानमंत्र्यांवरती अविश्वासाचा ठराव आणून त्यांना पदावरून दूर करू शकतात किंवा सरकार त्या ठिकाणी पाडू शकतात. अशा पद्धतीची यंत्रणा संसदेमध्ये आहे. त्यामुळे कुणाचंही महत्त्व न कमी होता संपूर्ण प्रतिनिधींचा आणि कार्यकारी मंडळाचा आब राखण्याचं काम आपल्या संविधानाने केलेलं आहे आणि अशा पद्धतीची संसदीय शासन पद्धती भारतानं राबवलेली आहे. म्हणून लोकशाहीसाठी काय केले जावे हे संसद ठरवते आणि ते लोकप्रतिनिधींच्या प्रतिनिधीचे सभागृह असल्यामुळं जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा काय ठरतो? श्रेष्ठ ठरतो. का तर संसदेमध्ये असणारे प्रतिनिधी हे जनतेकडून निवडून जातात आणि त्यामुळं त्या प्रतिनिधींची जबाबदारी त्या ठिकाणी वाढत असते आणि
राज्यकारभार योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती येत असते. म्हणून संसदेचा दर्जा काय असतो, सर्वश्रेष्ठ ठरत असतो. तर आता मित्रांनो, आपल्याला याच घटकातला पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायला घ्यायचा आहे. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी भाग 1 याचा अभ्यासला नव्हता त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या धड्याचा भाग 1 पहिल्यांदा पाहावा, नंतर भाग 2 हा पाहावा. ठीक आहे. तर भाग 2ला आपण सुरुवात करत आहोत. संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. आता संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली त्याचं कारण काय सांगता येईल बघा. भारतानं संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणं आहेत. मग त्यामध्ये ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. मग ब्रिटिशांनी या पद्धतीनं राज्यकारभार करण्यास सुरुवात देखील केली होती. उदाहरणार्थ आपल्या रहमतपूरची नगर परिषद 1853ची आहे. भारत स्वतंत्र झाला 1947 मध्ये. 1853ला नगरपालिका आली. याचा अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती देखील झालेली आहे. पण पूर्णतः वर्चस्व हे ब्रिटिश सरकारचं त्याच्यावरती होते. लोकप्रतिनिधींना फारसा वाव त्या काळामध्ये दिला नाही. परंतु शासन यंत्रणा मात्र निर्माण करण्याचं काम ब्रिटिशांनी अगोदरच करून ठेवलं होतं. त्यामुळे ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. आणि संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कारच आहे. मग त्यामुळं या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता आणि संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली होती. मग संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले. अगोदर जी पद्धती होती त्या पद्धतीचा चर्चात्मक दृष्टिकोनातून स्वीकार केला, पण त्यामध्ये बरेचसे बदल करणे गरजेचे होते. मग कोणते बदल करायचे हे संविधान सभेमध्ये ठरलं गेलं. 7वीला अभ्यासले आपण संविधान सभा, संविधान निर्मिती करण्यामध्ये कसं योगदान संविधान सभेचं होतं. संविधान सभेनं याच्यावरती व्यापक चर्चा केली आणि संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल त्या ठिकाणी केले. का बदल करणं आवश्यक होतं, जसं मागाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इंग्लंडची पार्लमेंटरी आणि भारताची संसद याच्यामध्ये साम्य आहे, पण संस्थात्मक दृष्टिकोनातून त्यामध्ये बदल केले गेले. का बदल केले गेले? कारण इंग्लंडची संस्कृती वेगळ्या पद्धतीची, भारतीय संस्कृती वेगळ्या पद्धतीची. भारतामध्ये विविधता आहे आणि त्या विविधतेचा भौगोलिक दृष्टिकोनाचा भारतामध्ये भौगोलिकदृष्ट्या देखील विविधता आढळते आणि सामाजिकदृष्ट्या देखील विविधता आढळते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारतामध्ये हे बदल अपेक्षित होते आणि ते बदल संविधानामध्ये पुढच्या कालखंडामध्ये संविधान सभेने केले. मग संसदीय शासन पद्धतीत चर्चा विनिमयाला मोठा वाव असतो आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवरती संसदेमध्ये चर्चा होते आणि या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात. असं नाही काय की संविधानानं फक्त सरकार चालवते त्यांनाच मोठे अधिकार दिले असा भाग नसतो. एखाद्या सरकारचं बहुमत जरी त्या सभागृहामध्ये असलं मग तो त्यांचाच सगळा हेकेखोरपणा राबवू शकत नाही. त्यांना एखादं विधेयक चर्चेसाठी मांडावं लागतं. भले पुढं अपोजिशनला म्हणजेच विरोधी पक्षामध्ये कितीही कमी सदस्य असू द्या, त्यांचा देखील विचार सरकारी पक्षाला करावा लागतो आणि विचारविनिमयामध्ये त्यांना देखील सहभागी करून घ्यावं लागतं. या चर्चेमध्ये विरोधी पक्षांचा देखील सभासद भाग घेतात आणि योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणं, धोरणातल्या किंवा कायद्यातल्या तरतुदी दाखवून देणं आणि प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणं इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात आणि यामुळं संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य झालेले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा रोल देखील यामध्ये महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून भारतानं संसदीय शासन पद्धती स्वीकारली गेली. भारतामध्ये प्रत्येक पक्ष, प्रत्येक लोकप्रतिनिधींचे विचार त्या सभागृहामध्ये ऐकायचे असतात. त्यामध्ये समजा एखाद्या विधेयकामध्ये, एखाद्या कायद्यामध्ये त्रुटी असतील तर तो विधायक किंवा तो लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी ती त्रुटी दाखवून देऊ शकतो सरकारला. सरकार त्यामध्ये बदल करतं आणि पुन्हा ते विधेयक मांडलं जातं. जोपर्यंत ते विधायक किंवा तो कायदा निर्दोष होत नाही तोपर्यंत सभागृहामध्ये चर्चा चालत असते. म्हणून संसद ही अतिशय महत्त्वाची गोष्ट भारताला त्या ठिकाणी वाटते आणि त्यामुळे भारतानं संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. का तर भारताच्या संसदेमध्ये जे कायदे तयार होतात ते कायदे निर्दोष कायदे तयार होत असतात. का तर सर्वांगानं चर्चा त्या सभागृहामध्ये घडत असते.
म्हणून भारतानं संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. ठीक आहे. तर आता संसदीय शासन पद्धती भारतानं का स्वीकारली, त्याची वैशिष्ट्ये बघितली, थोडीशी त्याची कार्यप्रणाली देखील आपण बघितली. जसं की संसदेमध्ये आपण बघितलं की न्यायमंडळ असेल, कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, बरोबर. मग ह्या तिघांची मिळून आणि राष्ट्रपती यांची सगळ्यांची मिळून काय होते, संसद होत असते. आणि संसद या सगळ्यांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी राज्यकारभार करत असते. म्हणून संसद ही अतिशय महत्त्वाची बाब आपण या टॉपिकमध्ये आणि मागच्या टॉपिकमध्ये बघितली. आता या टॉपिकमध्ये पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धतीचा. तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये एक दोन प्रश्न सुरुवातीच्या टॉपिकमध्ये आपण बघितले होते. कोणते प्रश्न होते बघा, पहिल्या माहित आहे का तुम्हाला मध्ये, किंवा हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता बघा की भारताचे प्रधानमंत्री आहेत पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत. मग अमेरिकेचं पद कोणतं तिथं असेल प्रधानमंत्रीच्या ऐवजी, तर अध्यक्ष हे पद असतं. जसं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असं म्हटलं जातं आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय, प्रधानमंत्री हे पद संसदीय शासन पद्धतीने निर्माण केलेलं आहे आणि अध्यक्ष, त्या देशाचा अध्यक्ष हे पद अध्यक्षीय शासन पद्धतीने निर्माण केलेलं आहे. आता संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रधानमंत्र्यांचा रोल काय आहे ते आपण बघितलं, प्रधानमंत्र्यांची भूमिका काय असते हे बघितलं. आता अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं ती शासन पद्धती काम करते हे आपल्याला या टॉपिकमध्ये, या मुद्द्यामध्ये बघायचं आहे. तर राज्यकारभाराची आणखीन एक पद्धत म्हणून अध्यक्ष शासन पद्धतीचा उल्लेख करता येईल. अशी शासन पद्धती अमेरिका या देशामध्ये आहे आणि ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली, बघा, कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली, ज्यात कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो, ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धत होय. परत एकदा ऐका की कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि त्यात कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष, कार्यकारी प्रमुख कोण आहे, राष्ट्राध्यक्ष. जसं संसदीय शासन पद्धतीमध्ये देखील कार्यकारी प्रमुख प्रधानमंत्री असतो, तसं अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो, ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धत होय. भारताचे पंतप्रधान जनतेतून थेट निवडून जात नाहीत, हे वेगळं. पण त्या शासन पद्धतीमध्ये, अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये आहे. भारतामध्ये प्रधानमंत्र्यांची निवड कशी होते, तर आपले जे लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये निवडून जातात त्यामध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षात ते पक्ष सरकार स्थापन करतं आणि त्यातल्या एखाद्या नेत्याची निवड प्रधानमंत्री पदावरती होते आणि ते प्रधानमंत्री आपल्या इतर सहकाऱ्यांची निवड मंत्री म्हणून करत असतात. अशा पद्धतीनं अप्रत्यक्षरित्या प्रधानमंत्री निवडून त्या ठिकाणी जातात, प्रत्यक्ष प्रतिनिधी म्हणजे खासदार निवडून जातात, पण पंतप्रधान हे अप्रत्यक्ष पद्धतीनं नेत्याची निवड त्या ठिकाणी केली जाते. अशा पद्धतीनं संसदीय शासन पद्धतीमध्ये आहे. पण अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्षांची निवड ही थेट जनतेतनं होत असते. आता अमेरिकेच्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये प्रत्येक त्या देशामध्ये बदला जो मतदार आहे तो प्रत्येक मतदार आपल्या राष्ट्राध्यक्षाला मतदान करीत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून इथं म्हणलंय कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली, कायदे मंडळ वेगळं आणि कार्यकारी मंडळापासून वेगळं, कार्यकारी मंडळ वेगळं ठेवले कायदे मंडळापासून, ज्यात कार्यकारी प्रमुख हे राष्ट्राध्यक्ष असतात आणि ते थेट जनतेतून निवडून दिले जातात, ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय. त्याचबरोबर त्या अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये पण आपल्याला बघणं गरजेची आहे. ती वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे असतील बघा. आता वैशिष्ट्य काय सांगितलीत, त्यातलं पहिलं वैशिष्ट्य बघा काय आहे. अध्यक्षीय शासन पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य, अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. जसं संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ एकमेकांवरती अवलंबून आहेत. कार्यकारी मंडळानं चांगलं काम जर नाही केलं, त्याला ते कायदे राबवता आले नाहीत,
तर कायदे मंडळ कार्यकारी मंडळाला बरखास्त करू शकते, सरकार पाडू शकतं, हे या बाबी आपण आता ऐकलेल्या आहेत. तसं अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये नाही आहे. अध्यक्ष शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. कायदे मंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडून दिलेले जातात. त्यामुळं अध्यक्ष याला वेगळ्या पॉवर्स त्या ठिकाणी मिळालेल्या असतात. राष्ट्राध्यक्ष कार्यप्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अनेक अधिकार येतात. राष्ट्राध्यक्षाच्या हातामध्ये सगळी पॉवर येते. ज्या काही गोष्टी राबवायच्या आहेत त्या अध्यक्ष थेटपणे राबवू शकतात. अशा पद्धतीचे वेगळे हक्क राष्ट्राध्यक्षांच्या ताब्यामध्ये जात असतात. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य काय म्हटलंय बघा इथं आपल्या अध्यक्ष शासन पद्धतीचं, तर अध्यक्ष शासन पद्धतीत ही अशा प्रकारची रचना असली तरी कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ, गमत बघा, कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवते. म्हणजे अध्यक्ष देखील पूर्णतः मुजर व्हावा किंवा एकाधिकारशाहीनं वागावा अशा पद्धतीची योजना त्यांच्यामध्ये त्या शासन पद्धतीमध्ये देखील नाही. आता अध्यक्ष शासन पद्धती लोकशाहीचाच एक भाग आहे. म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा देखील इथं पण विचार केला जातो. त्यामुळे इथं काय म्हटलं बघा, कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ हे परस्परांवरती नियंत्रण ठेवतात आणि परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. आणि म्हणून अध्यक्ष शासन पद्धतीचा देखील वापर काही देशांमध्ये केला जातो. त्यामध्ये अमेरिकेनं या अध्यक्ष शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतोय. आता त्यानंतर पुढं जाऊया. तर संसदीय आणि अध्यक्ष शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये अवलंबल्या जातात. आता लोकशाहीच्या शासन पद्धतीमध्ये दोन प्रकार बघितले शासन पद्धतीचे, संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्ष शासन पद्धती. याच पद्धतीनं आणखीन काही वेगळ्या पद्धती आहेत त्या फ्रान्समध्ये, स्वित्झर्लंडमध्ये, जर्मनीमध्ये या देशांमध्ये अवलंबल्या जातात. जसं की एक साधं उदाहरण सांगतो. जर्मनीमध्ये ना पंतप्रधान कार्यकारी प्रमुख असतात, ना अध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात. जर्मनीमध्ये चान्सलर हे पद आहे. कुठलं पद आहे? चान्सलर. जर्मनीचे चान्सलर असा शब्द वापरला जातो. म्हणजे जर्मनीमध्ये वेगळ्या पद्धतीनं लोकशाहीच पद्धतीनं राज्यकारभार केला जातो, पण तिथं वेगळ्या पद्धतीची पद्धत त्या ठिकाणी राबवली जाते. अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब वेगवेगळ्या देशांमध्ये केला जातो आणि विविध देश आपल्या परिस्थितीस अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करताना आपल्याला दिसतात. आणि जगभरातले बहुतांश देश लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार करतात. मग त्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये काय बदल करायचे आहेत ते त्या देशाच्या भौगोलिक सामाजिक रचनेवरती ती लोक विचार कसे करतात याच्यावरती ते सगळं अवलंबून असतं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धती देखील प्रत्येक देशामध्ये आपल्याला बघायला भेटतात. चला मग आता हा धडा या ठिकाणी समाप्त होतोय. पुढच्या पाठामध्ये आपण भारताच्या संसदेची रचना, कार्यपद्धती व भूमिका विचारात घेणार आहोत. आता या घटकामध्ये तुम्हाला ज्या काय शंका निर्माण होत असतील त्या शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. पुढच्या पाठामध्ये त्या शंका आणि दुसरा पाठ आपण सुरू करूया. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.